राज्यामध्ये 18, 19, 20 आणि 21च्या 4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी वारं सुटणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्वप्रथम विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात आहे. पण 18, 19, 20, 21च्या दरम्यान राज्यात चांगला काही भाग बदलत वेगवेगळ्या भागात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. ज्यांचा गहू काढणीस आलेला असेल तर तुम्ही गहू काढून घेऊ शकता, हरभरा काढून घेऊ शकता, मका उघड्या असली तर ती झाकून ठेवू शकता. वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, उद्यापासून तुमच्या विटा झाकून ठेवा, कारण की चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. हे पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो, सुरुवात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर मराठवाडा, नंतर काय होणार आहे 18, 19, 20, 21च्या दरम्यान मग पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये दररोज एक दिवस प्रत्येक ठिकाणी येऊन जाईल. काही ठिकाणी जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं तरी जोरात सुटणार आहे. ज्यांचा गहू जर हिरवा असेल तर त्याला तुम्ही काय करा, 1-2 दिवस पाणी देण्याचं टाळा, कारण की काय होईल, हिरवा गहू असेल तर तुम्ही पाणी दिल्याच्यानंतर वारं सुटल्याच्यानंतर ते पडू शकतं. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हे वातावरण चांगलं 21 मार्चपर्यंत असंच राहणार आहे. म्हणून हे लक्षात येतं.